जग बदलणारा बाप माणूस. लेखक जगदीश ओहोळ. भाग 3. वेद कोलंबियाचे. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6व्या महिन्यात भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे मार्गक्रमण करतात. ही साधी गोष्ट नाही, ही एक क्रांतिकारी घटना आहे. हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. हे धैर्य, हे बळ, ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे. संकटांना सामोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे. बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. साताऱ्याचे गव्हर्नमेंट हायस्कूल या शाळेत भीमरावांचे प्राथमिक शिक्षण झाले व त्यानंतर 1904 साली रामजी सुभेदार आपल्या परिवारासह मुंबईतील लोअर परळ भागातील डबकचाळीत स्थायिक झाले. मग आता भीमरावांच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. मुंबईतही तेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना सगळ्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता. अखेरीस बऱ्याच प्रयत्नानंतर ओळखी काढून सुभेदारांनी एल्फिस्टन रोडच्या सरकारी शाळेत भीमरावांचा प्रवेश निश्चित केला. त्या शाळेतही अस्पृश्य म्हणून भीमरावास वर्गाच्या बाहेरच बसावं लागायचं. आता वर्गाच्या बाहेर बसून शिकणं नवं नव्हतं, तर शिकणं महत्त्वाचं होतं. ही बाब ध्यानात घेऊन भीमरावाने आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. या शाळेतही भीमराव मन लावून शिकत राहिला. रामजी सुभेदार भीमरावांच्या अभ्यासाची काळजी घेत होते. त्यांच्या शिक्षणासाठी काय हवं, काय नको याकडे ते कटाक्षाने लक्ष देत होते. भीमरावाला अभ्यास करता यावा म्हणून घरातील वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न सुभेदार करायचे. डबकचाळीतली ती खोली छोटी होती, पण त्या छोट्या खोलीतही भीमरावला अभ्यास करता यावा म्हणून सुभेदार स्वतः रात्री जागायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे. अशा प्रकारे अभ्यास करत भीमराव त्या शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणं हे त्या काळी साधी गोष्ट नव्हती. एक अस्पृश्य मुलगा वर्गाच्या बाहेर बसून कित्येक वेळा उपाशी राहून अभ्यास करतो. घरातही त्याला अभ्यास करायला नीट जागा नाही, परंतु तरीही रात्र रात्र जागून अभ्यास करतो आणि मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होतो. ही बाब त्या चाळीसाठी, सर्व समाज बांधवांसाठी खूप मोठी होती. त्यामुळे भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणं या गोष्टीची सर्वत्र चर्चा झाली. सर्व समाज बांधवांनी एकत्र येत मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याबद्दल भीमरावांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याचं ठरवलं. त्यामुळे समाजातील इतरही मुलांना प्रेरणा मिळेल आणि इतर मुलंही शिक्षणाकडे वळतील, हा देखील उद्देश होता. भीमरावांचा सत्कार कार्यक्रम कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं. त्यानिमित्त एक जाहीर सभा भरवण्यात आली. या कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने भीमरावाचे कौतुक करायला उपस्थित होते. त्या कार्यक्रमानं भीमरावालाही अभ्यासासाठी आणखीन मोठं बळ मिळालं. त्यामुळे सर्वत्र एक चांगला संदेश गेला की अस्पृश्य समाजातील एक मुलगा परिस्थितीला शरण न जाता अभ्यास करत राहिला, शिकत राहिला व त्यातून आज तो मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. केळुस्कर गुरुजींनी आपल्या भाषणात भीमरावांच्या अभ्यासाचं, त्याच्या जिद्दीचं, मेहनतीचं आणि सुभेदारांच्या कष्टाचं कौतुक केलं. भीमरावास पुढे शिक्षणासाठी प्रेरणा दिली. सोबतच गौतम बुद्धांचे चरित्र भीमरावांस भेट दिली. सैन्यातून निवृत्त झालेल्या रामजी सुभेदारांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झालेली होती. समाजातील इतर परिवारातील भीमरावच्या वयाची मुलं मिळेल त्या कामाला जायची व 2 पैसे आणून परिवाराला हातभार लावायची. परंतु रामजी सुभेदारांनी भीमरावांकडून अशा कष्टाची अथवा पैशाची अपेक्षा केली नाही, तर आपल्या मुलाने शिकावं, शिक्षणात त्याने पुढे जावं, उच्च शिक्षित व्हावं, समाजासाठी काम करावं हे ध्येय त्यांनी मनाशी बाळगलं होतं. म्हणून एक वेळ घरात खायला नसेल तरी चालेल, पण भीमाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, असे रामजी सुभेदार बोलून दाखवत असत. आता मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या भीमाला पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज होती व तो पैसा कसा उभा करायचा, हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. तेव्हा केळुस्कर गुरुजींनी रामजी सुभेदारांना व भीमाला महाराजा शहाजीराव गायकवाड यांच्याकडून अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते ही माहिती दिली. मग त्यानंतर स्वतः केळुस्कर गुरुजीच महाराजा सयाजीराव गायकवाड मुंबईमध्ये आलेले असताना भीमरावाला घेऊन महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भेटीस गेले.
त्या ठिकाणी त्यांनी भीमरावाची सर्व परिस्थिती, भीमरावाची बुद्धिमत्ता, हुशारी, अभ्यासाप्रती असणारी त्याची तळमळ महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कानावर घातली. भीमरावाची हुशारी पाहून व शिक्षणाची तळमळ पाहून पुढील शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या वतीने भीमरावाला दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर करण्यात आले. तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर भीमरावाने बडोदा संस्थानात नोकरी करण्याची अट घालण्यात आली. शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा झाला. या आनंदाने भीमरावास समाधान वाटले व भीमरावाने महाविद्यालयीन शिक्षणासाठी 3 जानेवारी 1908 रोजी मुंबईतील एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. आता भीमरावांचा महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग खुला झाला होता व भीमराव शिक्षणाच्या त्या सागरात राजहंसाप्रमाणे विहार करू लागला. तासन तास अभ्यासात राहणारा भीमराव तहान भूक विसरून अभ्यास करत राहील. या एल्फिस्टन महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश विषयासाठी प्रोफेसर मुलर तर फारसी विषयासाठी प्रोफेसर के.बी. इराणी हे शिक्षक होते. मराठी परिवारात वाढलेला, मराठी समाजात घडलेला, जन्मजात मराठी भाषा असणाऱ्या समाजात वावरणाऱ्या भीमरावास शिक्षणात मात्र इंग्रजी आणि फारसी विषय निवडावेसे वाटले आणि त्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवत भीमराव 75% पेक्षा अधिक गुण मिळवत असत. ही विशेष बाब आहे. अभ्यासक्रमात हे विषय असले तरी BA साठी भीमरावांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय निवडलेले होते. एल्फिस्टन महाविद्यालयातून हे 2 मुख्य विषय घेऊन भीमराव आंबेडकर जानेवारी 1913 साली बॅचलर ऑफ आर्ट्स BA म्हणजे कला शाखेचे पदवीधर म्हणून उत्तीर्ण झाले. BA परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे भीमराव बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्यातून मुक्त व्हावे व शब्द पाळावा या विचारातून बडोदा संस्थानात नोकरीसाठी तात्काळ 23 जानेवारी 1913 रोजी रुजू झाले. भीमराव आंबेडकर नोकरी करण्यासाठी बडोदा संस्थानात गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांना जातीयतेचे भयानक चटके सहन करावे लागले. त्यांचा सामाजिक स्तरावर जातीय भेदभाव मोठ्या प्रमाणावर छळ होऊ लागला. राहायला घरही मिळेना. नाव बदलून खोटी जात सांगून तेथे त्यांना भयभीत दिवस काढावे लागले. अशातच वडील रामजी सुभेदार खूप आजारी असण्याची तार त्यांना मिळाली. आपल्या वडिलांवरील निरपेक्ष प्रेमामुळे भीमराव बडोद्यावरून तात्काळ मुंबईस निघाले. 2 दिवसांनी मुंबईत पोचले आणि भीमरावांची व वडिलांची भेट झाली. भेटीनंतर काही वेळानेच पिता रामजी सुभेदार यांनी प्राण सोडले. तो दिवस होता 3 फेब्रुवारी 1913. बालपणीच आईविना पोरक्या झालेल्या भीमरावांचं आज पितृछत्रही हरपलं आणि भीमराव आई वडिलांना पोरके झाले. मग आता आधाराचं झाड म्हणून पत्नी रमाई यांच्या सोबतीस खंबीरपणे उभ्या होत्या. अचानक वडिलांच्या निधन झाल्याने भीमराव आणि परिवार विस्कळीत झाला होता. कारण कायम आपल्या पुस्तकांवर प्रेम करणारे, तासन तास अभ्यासात रमणारे आणि आता नोकरीसाठी बडोद्याला गेलेले भीमराव आपल्या परिवारास जास्त वेळ देऊ शकत नव्हते. पित्याप्रमाणे रमाईंची काळजी घेणारे, घरातील ज्येष्ठ व कर्ता पुरुष म्हणून रामजी बाबा परिवाराचा आधार होते. आता रामजी बाबां गेल्याने रमाई हतबल झाल्या होत्या, कोसळल्या होत्या. बडोद्यातील छळ, भीषण जातीवाद व इकडे वडिलांचे निधन या सर्व गोंधळात भीमराव पुन्हा लगेच बडोदा संस्थानात नोकरीवर रुजू होऊ शकले नाहीत. फक्त नोकरी करून पैसा कमावणे किंवा सुखी संसारात रमणे या गोष्टीत न अडकता आपल्याला पुढचं शिक्षण घ्यावं लागेल. फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठातून आपल्याला शिक्षण लागेल हे विचार भीमरावांच्या डोक्यात घोळत होते आणि भीमरावांना खुणावू लागले होते अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठ. येथे आम्ही या गोष्टी कायम आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजे की रामजी सुभेदार यांचा परिवार जेव्हा मुंबईत डबक चाळीत स्थायिक झाला होता तेव्हा त्या ठिकाणी चाळीतील खोली ही 10 बाय 10 आकाराची होती. त्या 10 बाय 10च्या खोलीत नुकताच लग्न झालेला भीमराव, त्यांची पत्नी रमाई, इतर भावंड, रामजी बाबा, शेळ्या असा सारा परिवार एकत्र होता. त्या एवढ्याशा खोलीत आपल्या मॅट्रिकचा अभ्यास भीमराव कसा करत असेल हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आज आमची घरं 1 BHK, 2 BHK झाली. विद्यार्थ्यांना अभ्यास करायला स्वतःच्या वेगळ्या रूम आहेत, अभ्यासिका आहेत, पुस्तकांसाठी मोठमोठी ग्रंथालये उपलब्ध आहेत. पण त्या काळात भीमरावांनी त्या एवढ्याशा खोलीत कसा अभ्यास केला असेल?
त्या खोलीत जर रात्री सगळेजण झोपलेले तर तिथे अभ्यासाला बसायलाही जागा नसायची. तेव्हा अर्धी रात्र भीमराव झोपायचा तेव्हा रामजी बाबा बाहेरच असायचे आणि रामजी बाबा अर्ध्या रात्री जेव्हा घरी यायचे तेव्हा भीमरावाला अभ्यासासाठी झोपेतून उठवायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे आणि त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतः अंग टाकायचे. किती कष्ट आहे. मुलांच्या भविष्यासाठी बाप म्हणून रामजी बाबांनी किती मोठा त्याग केलाय हे या गोष्टीवरून लक्षात येतं. कोणत्याही बापाने आपल्या मुलामुलींच्या भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी जर अशा प्रकारे दक्षता घेतली तर लेकरं बाबासाहेबांसारखी घडत असतात. आता सध्या परिस्थितीमध्ये झालंय काय तर प्रत्येक आईबापाला वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं घडावं, त्यांच्यासारखं यश संपादन करावं, त्यांच्यासारखा तो हुशार असावा. परंतु वास्तव असं आहे की इथे मुलगा बाबासाहेब व्हावा असं सगळ्यांना वाटतं, पण कोणताच बाप रामजी बाबा व्हायला तयार नाही, तसा त्याग करायला तयार नाही. हे भयानक सत्य आहे. रामजी बाबांचे निधन फेब्रुवारी महिन्यात झाले आणि भीमराव जुलै महिन्यात शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. म्हणजे यातून आम्ही हे लक्षात घेणे गरजेचं आहे की आई बालपणीच वारली, नुकतंच वडिलांचे निधन झालंय. आता घरी एकटी पत्नी संसार कसा सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे. खिशात पैसे नाहीत, शिष्यवृत्ती मिळून कसंबसं शिक्षण पूर्ण झालंय. या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढत न थांबता, हार न मानता, रडत न बसता, खचून न जाता 22 वर्ष वयाचे भीमराव आंबेडकर ध्येयाने उभे राहिले. दुःख बाजूला सारतात आणि आपले ध्येय निश्चित करतात. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6व्या महिन्यात भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे मार्गक्रमण करतात. ही साधी गोष्ट नाहीये, ही एक क्रांतिकारी घटना आहे. हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. हे ध्येय, हे बळ, ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे. संकटांना सामोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे. बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. आज हे पुस्तक तुमच्या हातात असताना तुम्ही जर थोडं शांत मनाने विचार केला, आज जग इतकं पुढे गेलेलं आहे, सगळी साधने आज आमच्या हातामध्ये आहेत. आजही आपला मुलगा मुलगी कॉलेजला गेली तरीही आई वडील फोन करून काळजीने विचारतात की पोहोचलास का कॉलेजमध्ये. परंतु आजपासून 110 वर्षापूर्वी भीमराव आंबेडकर नावाचा हा ज्ञानवंत शिक्षणाच्या ओढीने मुंबई, महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्याही सीमा ओलांडून शिक्षणासाठी अमेरिकेसारख्या महाकाय देशात पाऊल टाकणार होता. कुठली वस्ती, कोण लोक, ना कोणाची ओळख, ना कोणाला वशिला, ना खिशात बक्कळ पैसा. कोणतीच गोष्ट अशी नाही की तिच्या जीवावर मी सगळं साध्य करेन असं म्हणावं. परंतु एक गोष्ट या भीमरावांच्या जवळ होती. त्यांच्या जीवावर मी जग जिंकू शकतो ही खात्री त्यांना होती. ती गोष्ट म्हणजे प्रचंड अभ्यास करण्याची तयारी. आपल्या जिद्दीच्या अभ्यास करण्याच्या तयारीच्या जोरावर भीमराव आंबेडकर आजपासून 110 वर्ष आधी शिक्षणासाठी अमेरिकेला निघाले. अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळाला होता. त्यांना या परदेशाच्या नव्या वाटेवरील प्रवासालाही बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे सहाय्य लाभलं होतं. वडील रामजी सुभेदार यांचे निधन होण्याआधीच बडोदा संस्थानात नोकरीस गेलेल्या भीमराव आंबेडकर यांना त्या ठिकाणी प्रचंड सामाजिक अन्याय व जातीय विषमतेचे चटके सोसावे लागले होते. ही बाब त्यांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांना सांगितली. महाराजांनी त्यावर विशेष प्रतिक्रिया न देता भीमराव आंबेडकर यांना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवणे पसंत केले आणि खऱ्या अर्थाने भीमराव आंबेडकर यांच्यासाठी परदेशात शिक्षणाची दारं खुली झाली. 4 एप्रिल 1913 रोजी बडोदा संस्थानाच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशी अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या 4 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली व या विद्यार्थ्यांकडून अमेरिकेला शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर बडोदा संस्थानात नोकरी करण्याचे एक करारपत्र लिहून घेण्यात आले. या करारानुसार भीमराव आंबेडकर यांना शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षाचीच होती. विचार करा, आजही महाराष्ट्रातीलच एखादा विदर्भ किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्याला पुणे विद्यापीठामध्ये येऊन शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी कसे ॲडमिशन घ्यावे,
प्रवेश कसा मिळेल? त्यासाठी काय करावे लागेल? तिथं माझ्या ओळखीचं कोणी भेटेल का? मला पुण्यात राहायला जमेल का? हे असे हजार प्रश्न पडतात. आज आम्ही डिजिटल झालो आहोत. आज आमच्या हातात मोबाईल आले. एका क्लिकवरती जगातील कोणत्याही गोष्ट शोधता येते. सगळ्या प्रवेश प्रक्रिया मोबाईलवर कळतात. परंतु ज्या काळात पत्र पाठवणे, तार करणे यांच्याशिवाय संपर्काची कोणतीच साधनं नव्हती, त्या काळात एका गरीब व अस्पृश्य घरात जन्माला आलेल्या भीमरावांनी कशा ओलांडल्या असतील या सगळ्या सीमा? कसं साध्य केलं असेल हे सगळं? हा जर एखाद्याने विचार केला ना, तर कळेल की सोपं नव्हतं हे. हे साध्य करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं. अखेर मुंबईच्या बंदरातून भीमरावांना घेऊन SS अंकोना जहाज निघालं आणि 21 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता भीमरावांचं अमेरिकेच्या मातीत न्यूयॉर्क शहरात पहिलं पाऊल पडलं. ज्ञानार्जनासाठी आतुर झालेल्या राजहंसाला, ज्ञानाच्या महासागराला किनारा लाभला. आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता भीमराव ते बाबासाहेब होण्याचा प्रवास. धन्यवाद.